सगळ्यांना कल्पना आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये, आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकड वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता. त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकड वर्गीकरणातनं पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी, माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत. याआधी त्यांनी दोनदा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकड वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू, जाहीर करू. पण आज अनंत बदर समिती ज्या अबकड वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे आणि त्यामुळं आरक्षण लांबत चाललंय अशी आमचा असा अभ्यास आहे. त्यामुळं आज रस्त्यावर आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकड वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत. परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय. हे अबकड वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे. आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोहोचावी, सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं.